जेव्हा पण आपल्या मनात येतं की अरे मला आई व्हायचं आहे, मला बाबा व्हायचं आहे, तर डायरेक्टली आपण सुरुवात न करता स्वतःला एक 90 डेजचा काळ द्यायला पाहिजे. हा 90 डेज खूप मॅजिकल नंबर आहे. ॲज पर रिसर्च 30% ज्या प्रेग्नन्सी राहिलेल्या आहेत त्या कधी कधी बिफोर ओव्ह्युलेशन डेज किंवा कधी कधी आफ्टर ओव्ह्युलेशन डेजमध्ये राहिलेल्या आहेत. खरं सांगायचं तर मुलांवर ना प्रचंड प्रेशर येतं की काही स्पेसिफिक डेज आहेत की तेव्हा आपल्याला इंटिमेट नाही व्हायला पाहिजे. IUI-IVF हे काही जादू नाही आहे. नमस्कार, मी दिव्या लोंढे. योगा विथ सॅलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. गेले अनेक वर्ष मी सुंदर वेलनेस सेंटरमध्ये काम करत आहे. जे कपल्स प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा त्यांचे अनेक डाऊट्स आम्हाला ते विचारतात. ते डाऊट्सच आज क्लिअर करणार आहेत आपल्या सायली मॅडम. तर तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, कारण तुमचे जे काही प्लॅनिंग स्टेजमध्ये जे डाऊट्स असतील ते क्लिअर होणार आहेत ह्या पॉडकास्टमध्ये. तर चला तर आपण ह्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅडम, सगळ्यात कॉमन प्रश्न आता मी तुम्हाला पहिला विचारणार आहे, तो म्हणजे की आजच्या काळात प्रेग्नन्सी फुल्ली प्लॅन असावी का, किंवा जर ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी झाली तर ती इक्वली छान असते का? हा खरंच खूप छान प्रश्न आहे आणि खूप साऱ्या मुली आपल्याला हा प्रश्न विचारत असतात त्यांच्या प्लॅनिंग स्टेजच्या जर्नीमध्ये. तर आणि आपल्या जनरेशनमध्ये तर खूप तो अवेअरनेस वाढत चालला आहे की अरे माझ्या बाळावर प्रॉपर बीजसंस्कार व्हायला पाहिजे, ते वेल प्लॅन्ड असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच तसं असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा पण आपल्या मनात येतं की अरे मला आई व्हायचं आहे, मला बाबा व्हायचं आहे, तर डायरेक्टली आपण सुरुवात न करता स्वतःला एक 90 डेजचा काळ द्यायला पाहिजे. हा 90 डेज खूप मॅजिकल नंबर आहे. मेडिकल सायन्सने ते प्रूव्ह केलं आहे. जर हा 90 डेजचा कालावधी आपण स्वतःला दिला तर काही जेनेटिक इश्यूज जरी आपल्याला असतील, जसं की डायबिटीज आहे, BP आहे, तर ते सुद्धा रिव्हर्स होऊ शकतात आणि मग आपण फुल्ली बाळावर फोकस करू शकतो. या 90 डेजच्या काळात काय काय एक्झॅक्टली केलं पाहिजे, तर सुरुवात जी आहे ती स्पेसिफिकली वेगवेगळ्या टेस्टनी होते. म्हणजे बेसिक टेस्ट तुम्ही करू शकता, जसं की आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, तर CBCचा रिपोर्ट. व्हायटॅमिन D खूप इम्पॉर्टंट असतं सक्सेसफुल इम्प्लांटेशनसाठी. व्हायटॅमिन C, B12. आणि जर त्याची काही कमतरता असेल तर काही नॅचरल रिसोर्सेस आपण आपल्या स्टुडंटला रेकमेंड करतो, ते फॉलो करू शकता किंवा काही सप्लिमेंट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. फॉलिक ॲसिड खूप इम्पॉर्टंट आहे. 3 महिने आपण फॉलिक ॲसिडच्या सप्लिमेंट्सवर आधी जायला पाहिजे, जेणेकरून बॉडीची ती कमतरता भरून येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फिजिकल वर्कआउट. कारण आता सगळे आपण बसून काम करत असतो, कुठल्याही प्रकारचं वर्कआउट आपलं होत नाही. म्हणजे मला विचाराल तर योग एकदम आपलं बेस्ट आहे, कारण त्यामुळे शरीराची आणि मनाची दोघांची छान तयारी होते. पण तुम्हाला योग आवडत नसेल तर तुम्ही स्विमिंग करू शकता, वॉकला जाऊ शकता, जिम करू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल होईल. पण फिजिकल वर्कआउट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, काही ब्लॉकेजेस असतील ते रिलीज व्हायला मदत होतात, इमोशनल लेवलला ॲज वेल ॲज फिजिकल लेवलला. त्याच्यासोबतच थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ॲडिक्शन्स. जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन असेल, मग साधं चहा कॉफी का नाही, पण चहा, कॉफी, अल्कोहोल, स्मोकिंग, त्याच्यामध्ये पण पॅसिव्ह स्मोकिंग असतं, ॲक्टिव्ह स्मोकिंग असतं. म्हणजे मी स्मोक करत नाही, पण माझे 4 मित्र स्मोक करतात आणि मी गप्पा मारत त्यांच्यासोबत उभा राहतो, तर त्यांनीसुद्धा त्या गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काही बेसिक गोष्टी आपल्याला 3 महिने फॉलो केल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरच या कन्सेप्शनच्या जर्नीकडे जायला पाहिजे. स्टुडंटमध्ये एक क्युरियोसिटी खूप असते की कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये वातावरण घरातलं कसं पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे घरातलं वातावरण खूप मॅटर करतं का, आणि ती एनर्जी खूप मॅटर करते का? येस. कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये म्हणजे जेव्हा आपण इंटिमेट होणार असतो, तर तेव्हा मी खूपदा मुलींना सांगायचे की जेव्हा तुमचा तो काळ असेल, जेव्हा तुम्ही प्लॅन करून त्या गोष्टी करतायत, तर तेव्हा कुठेतरी छान फिरायला जा. कारण आता कसं वर्क फ्रॉम होमचं कल्चर आलं आहे, हायब्रिड कल्चर आलं आहे, तर मग कामाचा ताणसुद्धा त्याच घरात राहतो. मग त्यामुळे आपल्याला इंटिमेसीवर फोकस करता येत नाही. पण रिसेंटली मी आता त्याचा अजून जास्त डीपर लेवलला अभ्यास करते. तर गर्भधान म्हणजे जेव्हा बाळासाठी म्हणून आपण फिजिकल रिलेशनशिप ठेवतो, इंटिमेट होतो, तर तेव्हा ती वास्तूसुद्धा खूप मॅटर करते. आणि जर आपण रिसॉर्टला वगैरे माहीत नाही ना त्यांनी कुठल्या लेवलला ते बांधले, त्या वास्तूत आधी काय होतं, त्याची डायरेक्शन कशी आहे. जेव्हा आपण आपलं स्वतःचं घर बांधतो किंवा विकत घेतो, तेव्हा आपण सगळ्याचा विचार केलेला असतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून ती वास्तू आपण घेतलेली असते. आपल्या बेडरूमची जागा व्यवस्थित असते, आपल्या बेडची जागा व्यवस्थित असते. त्यामुळे कधीही फिजिकल रिलेशनशिप ठेवताना स्पेसिफिकली बाळासाठी प्रयत्न
करताना हे आपल्याच वास्तूत ठेवलं पाहिजे. मग आपली वास्तू कशी पवित्र करता येईल, तर आम्ही आपल्या कपल्सना सांगतो की तुम्ही वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा बेडवर बसून काम करू नका किंवा बेडरूममध्ये तुम्ही काम करू नका. कामाची एक वेगळी स्पेस ठेवा, म्हणजे कामाचा ताण त्या बेडवर किंवा त्या बेडरूममध्ये राहणार नाही. आणि आपल्या कपलकडनं तर आपण आध्यात्मिक स्तोत्र मंत्र पठण करून घेतो, जसं रामरक्षा आहे, श्रीसुक्त आहे, पुरुष सुक्त आहे. आता अधिक मासमध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम त्यांना शिकवतो. सो या सगळ्या स्तोत्र मंत्रांमुळे त्यांच्या घराची वीट आणि वीट पवित्र होते. सो यस, जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये असू किंवा इंटिमेट होत असू तेव्हा ती वास्तू खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये तेव्हा आपल्या बाळाचा खरा जन्म होत असतो. अगदी बरोबर बोललात मॅडम. म्हणजे घरातली एनर्जी इतकी महत्त्वाची असते हे आज सगळ्यांना कळेल तुमच्या ह्या सांगण्या, म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे. थँक्यू सो मच. आता पुढचा प्रश्न असा आहे की मुली खूप वेळा विचारतात की फर्टिलिटीसाठी इंटिमेसी ठेवताना कपल्सने कोणत्या बेसिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे खरं सांगायचं तर मुलांवर ना प्रचंड प्रेशर येतं. म्हणजे मुली प्रॉपर ओव्ह्युलेशन ट्रॅक करून त्या दिवशी की अरे आज झालंच पाहिजे. मग त्याला कितीही ऑफिसचा ताण असो पण तो पटकन ते काम संपवतो आणि येतो आणि मग ते प्रोसेस फॉलो करतो आणि जातो. मग ते खूप मेकॅनिकल होऊन जातं. म्हणजे आपल्या टीममधले डॉक्टर तर ह्याला घरगुती IUI किंवा घरगुती IVF असं नाव देतात. सो इंटिमेसी ही खूप नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे आपण बेडवर आपलं रिलेशन कसं असेल, हे जी ॲक्च्युअल सुरुवात आहे ती आउट ऑफ बेड आपण कसं वागतोय, म्हणजे तुमचं स्वतःचं इंटरपर्सनल रिलेशनशिप कसं आहे, आपली इमोशनल इंटिमेसी कशी आहे, हे खूप जास्त मॅटर करतं. मग त्यामुळे मी सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही इंटिमेट होणार असाल त्याच्या अर्धा एक तास आधी जस्ट वॉकला जा, छान मनमोकळ्या गप्पा मारा. म्हणजे मनात जो काही कचरा असेल, जे काही विचार साचलेले असतील ते रिलीज होतील. मग ते ऑफिसचे असतील, जर जॉईंट फॅमिली असेल तर घरातलं काही वातावरण डिस्टर्ब असेल किंवा आपले सासू सासरे, आपले आई बाबा ह्या रिलेटेड काही टेन्शन असेल तर त्याविषयी बोलून तुम्ही मोकळे झालात की तुमचं मन एकदम शांत असेल आणि त्या काळात तुम्ही मस्त फिजिकली इंटिमेट होऊ शकता. आणि ते पण एक जस्ट मेकॅनिकल प्रोसेस, म्हणजे बाळ होण्याची जस्ट एक नैसर्गिक क्रिया असं न बघता तो काळ तुमचा स्ट्रेस रिलीफचा काळ आहे, तर तो भरभरून तुम्ही एन्जॉय करा. म्हणजे बाळ इझिली होऊन जाईल, त्याचा कुठलाच ताण तुम्हाला येणार नाही. अरे वा, ह्या खूप बेसिक आणि खूप छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत ह्या. तर मला वाटतं की नक्कीच तुम्ही सांगितलं नक्कीच सगळेजण फॉलो करतील आणि सगळ्यांनी केल्या पाहिजेत फॉलो. तर थँक्यू पुन्हा एकदा. आणि पुढचा प्रश्न असा आहे की इंटिमेसी साठी टायमिंग खरंच खूप मॅटर करतं का? कारण हा खूप कॉमन आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. तर ह्यावर तुम्ही काय म्हणाल? जेव्हा बाळासाठी प्रयत्न करताना आपण इंटिमेट होत असतो तेव्हा खूप सारे कपल हल्ली ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग करतात. तर हा एक ट्रेंड झालेला आहे. पण ॲज पर रिसर्च 30% ज्या प्रेग्नन्सी राहिलेल्या आहेत त्या कधीकधी बिफोर ओव्ह्युलेशन डेज किंवा कधीकधी आफ्टर ओव्ह्युलेशन डेजमध्ये राहिलेल्या आहेत. म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं झालं तेव्हा ओम माझ्या पोटात असताना आम्ही सोनोग्राफी केली, तेव्हा रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं तर त्यातून असं दिसून आलं की कदाचित आम्ही ओव्ह्युलेशन डेच्या नंतर इंटिमेट झालेलो तेव्हा ओमचं एक जे आहे ते प्रॉपर फर्टिलाइज जाऊन त्याचा जन्म झालेला आहे. सो खूप साऱ्या कंडिशन्स अशा आहेत. त्यामुळे जस्ट ओव्ह्युलेशन ट्रॅक करून परफॉर्मन्स प्रेशर घेऊन तेव्हाच रिलेशनशिप ठेवण्यापेक्षा जर तुम्ही एका घरात राहताय, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तुम्ही नसाल तर आपला नवरा आहे, आपली बायको आहे, जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा छान एकमेकांसोबत मनापासून इंटिमेट व्हा, रॅदर दॅन प्रॉपर ट्रॅक करून इंटिमेट होण्यापेक्षा. सो ते लॉंग टर्मच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. हां, पण जर तुम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल, कामामुळे तुम्ही वेगवेगळ्या शहरात राहत असाल किंवा काही जणांचे मिस्टर असतात ते आर्मीमध्ये असतात, नेव्हीमध्ये असतात, ते 6-6 महिने भेटत नाही, मग त्यावेळी तुम्ही प्रॉपर डे ट्रॅक करून इंटिमेट होणं खूप गरजेचं आहे. पण अदरवाईज जर तुम्ही एकत्र राहताय तर येस, जेव्हा तुम्हाला आतून इच्छा होईल तेव्हा इंटिमेट होऊ शकतं. सो तुम्ही कधीही इंटिमेट होऊ शकता. पण जर बाळासाठी प्रयत्न करत असाल तर कधी इंटिमेट व्हायचं नाही, अध्यात्मानुसार त्याला पण शास्त्र सांगितलेलं आहे. पण मग मॅडम कधी नाही व्हायचं इंटिमेट? येस, तर मग आपण जर उत्तम संततीसाठी प्रयत्न करत असू तर गर्भधानाच्या विधीमध्ये डॉक्टर बालाजी तांबेने त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की काही स्पेसिफिक डेज आहेत की तेव्हा आपल्याला इंटिमेट नाही व्हायला पाहिजे. जसं की एकादशी आहे, अमावस्या आहे, सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. सो जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर कॅलेंडरवरच फुली मांडून ठेवा, म्हणजे आपलं काही कन्फ्युजन नाही होणार. आणि त्याचबरोबर इंटिमेट व्हायची एक पर्टिक्युलर वेळ सुद्धा आयुर्वेदाने सांगितली. म्हणजे जर बाळासाठी प्रयत्न करत असू तर रात्री 12च्या आत, म्हणजे
रात्रीची वेळ ही कम्फर्टेबल आहे हम्म. आणि पहाटेची वेळ. पण तिन्ही संध्येची वेळ आपल्याला अवॉइड केली पाहिजे. म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा 1 तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा 1 तास हे घातक आहे. म्हणजे एक गंमत सांगायची अशी, तर रावणाच्या आईने तिन्ही संध्येच्या वेळेला इंटिमेट व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. तर रावणाचे बाबा जे होते ते ब्राह्मण होते, तर ते ऋषी होते. तर त्यांनी त्याला अवॉइड करायला सांगितलेलं, पण त्याच्या आईने ऐकलं नाही आणि त्यामुळे रावणासारखी संतती प्राप्त झाली असं आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला उत्तम संतती हवी असेल तर आपल्याला योग्य वेळी इंटिमेट होणं गरजेचं आहे. थँक्यू. ह्या प्रश्नामुळे कळलं असेल की इंटिमेट होण्याच्या वेळा आणि दिवस पण किती महत्त्वाचे आहेत. सो थँक्यू. आता पुढचा आपला प्रश्न असा आहे की सक्सेसफुल इम्प्लांटेशनसाठी कपलनी बॉडी आणि माइंडवरही काम करणं खूप गरजेचं आहे का, आणि ते खूप इफेक्टिव्ह आहे का? येस, सो आपलं इम्प्लांटेशन जेव्हा होतं तेव्हा बॉडी रिसिव्हिंग मोडला गेली पाहिजे. सो आत्ता कसं आपण खूप कामाच्या गडबडीत असतो, खूप ताण असतो वेगवेगळा, ह्या जर खूप वेळापासून बाळ होत नसेल तर सोसायटल प्रेशर असतं, त्यामुळे आपल्या शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढत जातो, त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतं. त्यामुळे जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर आपण आपल्या क्लासमध्ये तर फेज वाईज योग घेतो. म्हणजे ओव्ह्युलेशनच्या काळात आपण ॲक्टिव्ह फ्लो घेतो जेणेकरून एकची क्वालिटी छान राहील, एक टाईम टू टाईम रप्चर होईल. इम्प्लांटेशनच्या काळात आपण खूप रिलॅक्सिंग रिसिव्हिंग मोडला जाता येईल असा योग फ्लो घेतो. सो त्या काळात तुम्ही बॉडी आणि माइंड दोन्ही प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक योगशास्त्रामध्ये सांगितलं आहे ते म्हणजे ईश्वर प्रणिधान, की आपल्या हातात काहीही नाही, करता करविता श्रीकृष्ण ऐकू. माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते तर म्हणतात की जो तेरी इच्छा वही मेरे लिए अच्छा. तेव्हा आपल्याला आता खूप गोष्टी कंट्रोल करायची सवय झाली आहे. AI मुळे तर आपण काहीही कंट्रोल करू शकतो, पण ही प्रेग्नन्सी ही खूप नॅचरल गोष्ट आहे. ती जर नॅचरली झाली तर ती अजून सुंदर होते. तर त्यामुळे मीच हे करीन अशा इगोमध्ये न जाता जस्ट आपण योग्य वेळेची वाट बघितली पाहिजे. आपल्या हातात जे आहे ते आपण छान फॉलो केलं पाहिजे, जसं की डाएट आहे, योगाभ्यास आहे, शुद्धिक्रिया आहे, हे आपण छान फॉलो करू शकतो. चांगली लाईफस्टाईल आपण मेंटेन ठेवू शकतो. योग्य वेळी जेवणं असेल, योग्य वेळी झोपणं असेल, तर ह्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. पण ॲट द एंड जे काही आहे ते कृष्ण परमात्म्याच्या हाती आपण सोडलं पाहिजे. येस, खूप छान वाटलं ऐकून. तर पुढचं असं आहे की स्टुडंटचा एक कॉमन आणि जेन्युअन प्रश्न असतो की IUI-IVFला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर तुम्ही काय सांगाल यावर? तर IUI-IVF हे करून काही जादू नाही आहे. ॲट द एंड ती प्रोसेस आपल्याच म्हणजे स्त्रीच्या गर्भातच होणार आहे. त्यामुळे गर्भाशय प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही बेसिक गोष्टी आपण करू शकतो, जसं की आपल्या क्लासमधल्या काही मुलींना ज्यांना IUI-IVFलाच जायचं असतं तर त्यांना आपण सांगतो की तुम्ही घाई करू नका, 3 महिने स्वतःला द्या. 3 महिने आपण जे सांगतो ते सगळं फॉलो करा. मग त्यातली एखादी बेसिक टिप द्यायची झाली तर अशी की 1 मूठ पालक तुम्ही रोज खा. मग तुम्ही कुठल्याही स्वरूपात तो खाऊ शकता. म्हणजे चपाती आपण करतो त्याच्यामध्ये पालक कुस्करून टाकू शकतो, आपण पालकचा ज्यूस घेऊ शकतो, पालकची भाजी घेऊ शकतो. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हायला मदत होते. त्याच्यासोबतच तुम्ही म्हणजे आयर्नसुद्धा पालकमधून खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. प्लस तुम्हाला मुगाची डाळ जी आहे किंवा मसूर डाळ जी आहे ती 1 वाटी रोज खायची आहे. मग ती तुम्ही वरण फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता किंवा आपण मुगाचं कडण करतो तसं घेऊ शकता. म्हणजे प्रोटीनची कमतरता जी आहे शरीरातली ती भरून निघाली पाहिजे. आणि रेग्युलर बेसिसवर योग आहे, ध्यानधारणा आहे आणि तुमच्या दोघांचं बॉन्डिंग. म्हणजे IUI-IVFमध्ये जाताना खूप जण शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रिपरेशन करतात, पण मानसिक तयारी होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण ही खूप हेक्टिक प्रोसेस आहे. त्या स्त्रीला वेगवेगळे हार्मोनल पिल्स दिले जातात, हार्मोनल इंजेक्शन दिले जातात. सो पार्टनरचा सपोर्ट त्या केसमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काही मुली तर आपल्याला शेअर करतात की अक्षरशः त्यांच्या शरीराची चाळणी होते, म्हणजे एवढ्या इंजेक्शन्सनी त्यांना जावं लागतं. तर त्या काळात जर त्यांना फॅमिलीचा छान सपोर्ट मिळाला, कोणी आपल्याला छान समजून घेतोय की तू लोड नको घेऊ, कारण ते गिल्ट असतं ना की अरे हे फेल झालं तर, मग ह्या निगेटिव्ह इमोशन्समुळे पण ते फेल होऊ शकतं. सो जस्ट रिलॅक्स राहा, आपल्या हातात जे आहे ते छान फॉलो करा, म्हणजे स्वामी आपल्याला नक्की तथास्तु म्हणतील. येस, किती छान. म्हणजे एक IUI-IVFला जाताना पण की एका आपल्या बाजूला कोणीतरी असणं पण किती महत्त्वाचं आहे. तर ही खूप छोटीशी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी ती नक्की फॉलो केली पाहिजे. तर थँक्यू. तर पुढे असं मी विचारेन तुम्हाला की खूप मुली असा हा ओपनली आम्हाला प्रश्न विचारतात की इंटिमसीमध्ये आम्ही खूप एफर्ट्स घेतो पण हजबंड काही एफर्ट्सच घेत नाहीत. तर मग त्यावर तुम्ही काय सांगाल, किंवा पार्टनरला आम्ही पॉझिटिव्ह मोटिवेट कसं करू ह्यामध्ये?
सो बाळ दोघांचं आहे, तर पहिले तर आपल्याला ते अलाइनमेंटमध्ये यायला पाहिजे हम्म. की खरंच तुला बाळ हवं आहे का. म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं ना की मेल पार्टनरला नको आहे बाळ, आता लगेच नको आहे, हम्म. त्याला काही दुसरं प्रेशर असेल, फायनान्शियल बर्डन असेल. आता आपण बघतो की इंटरनॅशनल स्कूलच्या फीज किती वाढत चालल्या. सो बरोबर आहे. वेगवेगळ्या लेवलचं बर्डन असू शकतं की अरे आपलंच दोघांचं पटत नाही, अजून तिसऱ्याची जबाबदारी कुठे घ्यायची, असं पण प्रेशर त्याच्यावर असू शकतं. सो फर्स्ट एका पेजवर येणं की खरंच तुला बाळ हवं आहे का. जर तो हो बोलला तर मग आपल्याला सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे की अरे आम्ही एफर्ट्स घेतोय म्हणजे समोरच्यावर जबरदस्ती तर नाही ना करत आहोत. कारण जसं आपण मगाशी म्हणालो की ओव्ह्युलेशन ट्रॅकिंगमुळे पण खूप मुलांना परफॉर्मन्स प्रेशर येतं की कधी बरोबर. कधी त्यांची नसते इच्छा. सो इरेक्टाईल डिस्फंक्शन पण होऊ शकतं. मग त्यामुळे काही कपल्समध्ये आपण असं बघितलं की ते बायकोला फेसच करत नाही की बायको झोपल्याशिवाय नवरा घरीच येत नाही, हम्म. एवढा त्यांच्यात इमोशनली दुरावा निर्माण होतो. पण मला जेन्युअनली असं वाटतं की बाळ आपल्याला होणारच आहे, तर ईश्वराची कृपा आहे, आपल्या योग आहे, तर आपल्याला नक्की बाळ होणार आहे. पण लाईफ लॉंग आपलं बॉन्ड चांगलं राहणं पण खूप गरजेचं आहे. कारण म्हातारपणी आपणच दोघं एकमेकांना असणार आहोत. आपली पिल्लं मोठी झाली की ती त्यांची उडून उडून जाणार आहे, जाणार आहे. आपलं घरटं रिकामा होणार आहे. मग त्या काळात जर आपलं दोघांचं बॉन्डिंग छान असेल तर आपण आपलं म्हातारपण छान एन्जॉय करू शकतो. सो तुमच्या हजबंड आत्ता इमोशनली किंवा फिजिकली प्रिपेअर नसतील, त्यांना त्यांचा वेळ द्या. आपल्या हातात जे काही आहे आपण तेवढे एफर्ट्स प्रामाणिकपणे करूया. आणि तो पण आपला पार्टनर आहे ना, त्याचा आपल्यावर खूप मनापासून प्रेम आहे. सो आपले एफर्ट्स बघून त्याला पण उद्या इच्छा होईलच, तर तो त्याची म्हणजे तोपर्यंत तुम्ही तुमचे एफर्ट्स घेणं सोडू नका. तुम्हाला आई व्हायचं आहे ना, मग तुम्ही तुमच्या दृष्टीने जे 100% करता येईल ते फॉलो करा. मग आपल्या आजूबाजूचं म्हणजे आपले गुरु म्हणतात योगचे, योग से आप क्या आपके घरवाले भी बदल जाएंगे. सो तुम्ही छान एफर्ट्स घेताय तर तुमच्या आजूबाजूचे तुमचे घरातले पण त्या एफर्ट्सला तुम्हाला साथ नक्की देतील. येस. आम्ही आता फोनवर बोलताना असे आम्हाला खूप स्टुडंट सांगतात किंवा मुली सांगतात की मॅडम, मी तुमच्या इथे क्लास जॉईन केल्यापासून किंवा मी योग करायला लागल्यापासून आमच्या घरातलं वातावरण खूप बदललं आहे. त्याच्यामुळे हे नक्कीच होतं की तुम्ही योग करायला लागलात की तुमचं बघून तुमची फॅमिली पण बदलत जाते. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की खूप कपल्स आम्हाला विचारतात की मॅडम, आमच्यात प्रेम खूप आहे, आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे, पण आमच्यात इंटिमसीची इच्छाच होत नाही. तर हे कशामुळे होतं ते आम्हाला कळत नाही. तर मग त्यावर आम्ही काय करू? येस, तर त्याचे 2 रिझन असू शकतात. एक म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. सो आपला जर काही थायरॉईड असेल, PCOD असेल, तर आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे नॅचरल अर्ज येत नाही लिबिडोची. सो दॅट्स कम्प्लिटली नॉर्मल. योगाभ्यासामुळे, प्रॉपर डाएटमुळे, प्रॉपर लाईफस्टाईल फॉलो केल्यामुळे, लाईफस्टाईल इन द सेन्स जस्ट तुम्हाला हायड्रेटेड राहायचं आहे, छान पाणी प्यायचं आहे, पॅकेट फूड अवॉइड करायचं आहे, वेळेवर जेवायचं आहे, वेळेवर झोपायचं आहे, ही सिम्पल डेफिनेशन आहे लाईफस्टाईलची. जर हे फॉलो केलं तर त्यांचा हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होईल आणि जे नॅचरल अर्ज आहे ती परत येऊ शकते. आणि सेकंड केस म्हणजे जर आपण काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतोय, जे आपल्या कृष्ण परमात्मा पण म्हणतो की तू फक्त कर्म कर, ते तुझ्या हातात आहे. तर आता कसं होतंय की 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, आपल्याला गोल आहे की अरे बाळ व्हायला पाहिजे, म्हणून आपण रिलेशनशिप ठेवतोय आणि मग ते रिझल्ट येत नाही आहेत आणि मग त्यामुळे अरे रिझल्टच येत नाही, मग कर्म कशाला करायची. तर ते असं रिव्हर्स मेकॅनिझम होते आणि त्यामुळे कदाचित त्यांची इंटिमेसी स्पॉईल होत असेल. आणि हे तसं पण म्हणजे कॉमन आहे. मग त्या केसमध्ये आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो की करता करविता श्रीकृष्ण ऐकू. त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे ना की तू कर्म कर, फळ द्यायला मी बसलेलो आहे. सो आपल्या हातात जे आहे आपण ते जेन्युअनली 100% देऊन छान फॉलो करूया. म्हणजे आपल्याला आपला कृष्ण परमात्मा तथास्तु म्हणेल आणि आपल्याला योग्य वेळी बाळ पण होईल आणि हा जो आजचा काळ आहे इंटिमेसीचा तो पण आपण छान एन्जॉय करू शकतो. कारण मी खूप साऱ्या कपलमध्ये बघते की एकदा बाळ झालं की आपण इंटिमेसी त्या लेवलला एन्जॉय नाही करू शकत जेव्हा बाळ व्हायच्या आधी एन्जॉय करू शकतो. सो मला सगळ्या मुलींना तेच सांगायला आवडेल की हा तुमचा एकदम गोल्डन काळ आहे. तर त्याला तुम्ही असं वेटिंग पिरियड असं न म्हणता की तो तुमचा हनीमून पिरियड आहे असं समजून त्याला एन्जॉय करा. मला माहिती आहे असं बोलणं खूप सोपं आहे, पण जी व्यक्ती, जे कपल एवढ्या वर्षापासून ट्राय करतात त्यांच्यासाठी ते खरंच अवघड असेल. पण मी हे एक्सपिरियन्सनी बोलते. आम्ही खूप साऱ्या मुलींना हा ॲडवाईस दिलेला आहे. त्यांनी ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग आणि सगळ्या प्रोसेस कम्प्लिटली बंद केल्या. जस्ट नॅचरल रिदम त्यांच्या बॉडीचा फॉलो केला. नॉट ओन्ली फॉर इंटिमेसी, पण खाण्यापिण्याच्या वेळा असेल, झोपण्याचा वेळा असेल, तर हा बायोलॉजिकल क्लॉक त्यांनी छान मेंटेन केलं. स्वतःच्या मनाचं ऐकलं, इमोशनल बॉन्ड छान डेव्हलप केला. मग फिजिकल इंटिमेसी इज जस्ट अ बाय प्रॉडक्ट आणि मग बाळ होणं ते तर नॅचरल आहे. तर होणारच आहेत ह्या सगळ्या गोष्टी. सो मग फळावर फोकस न करता जस्ट आपला इंटिमेसीचा हा सुंदर क्षण छान एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा जो गेलेला बॉन्ड आहे तो परत येऊ शकेल.
लाईफस्टाईल डिसऑर्डर खूप वाढत आहे, तर डायबिटीसचा आपल्या फर्टिलिटीवर किंवा इंटिमसीवर परिणाम होतो का? येस, तर लाईफस्टाईल डिसीजेस येस म्हणजे आपली लाईफस्टाईल बिघडल्यामुळे खूप सारे डिसऑर्डर्स येतात, जसं की PCOD आहे, डायबिटीस आहे आणि ह्याच्यामुळे इंटिमेसीवर इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे खूप साऱ्या कपल्सचं आपण बघितलं आहे, स्पेसिफिकली जर मेलला डायबिटीस असेल तर मग त्यांना लिथर्जिक फील होतं, म्हणजे एनर्जी राहत नाही ना काहीही करायची, शरीरातली ग्लुकोजची मात्रा तेवढी प्रॉपर होत नाही, त्यामुळे बॉडी सपोर्ट करत नाही. तर येस, त्यामुळे असं होऊ शकतं. पण डायबिटीस म्हणजे एंड ऑफ लाईफ नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात की तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. सो जसं आपण लाईफस्टाईल छान करू तसं आपलं इन्सुलिन रेजिस्ट करण्याची जी बॉडीची टेंडन्सी आहे ती रिव्हर्स होऊ शकते, इन्सुलिनची मात्रा नॅचरली व्यवस्थित होऊ शकते आणि मग परत आपली इंटिमेसी पण छान होऊ शकते. आणि प्रेग्नन्सीच्या काळात पण काही जणींना इन्सुलिन रेजिस्टन्स होतं किंवा डायबिटीसची कंडिशन डिटेक्ट होते. सो अशा केसमध्ये त्या मुलीने काही ट्विस्टिंग आसनास वगैरे केली तर त्यामुळे आपल्या पॅनक्रियाजवर प्रॉपर प्रेशर येतं आणि इन्सुलिन सिक्रेशन व्यवस्थित होऊन त्यांचे डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतं. कारण आता जन्म झाल्यावर बाळाला थोडी ग्लुकोजची मात्रा कमी वाटू शकते, जर आईला डायबिटीस आहे किंवा ग्लुकोजची मात्रा खूप जास्त प्रमाणात जाणवू शकते. पण त्यात पॅनिक होण्यासारखं तसं काही नाही आहे. आता मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालं आहे, सो इन्सुलिनचे इंजेक्शन्स वगैरे घेऊन सुद्धा या कंडिशन मॅनेजेबल होऊ शकतात. पण बेस्ट सोल्युशन इज अ नॅचरल लाईफस्टाईल. आताच्या जगामध्ये मेल फर्टिलिटी अवेअरनेस खूप कमी आहे, तर तुम्ही तो इम्प्रूव्ह करण्यासाठी काय सांगाल किंवा त्याच्यासाठी लाईफस्टाईल इफेक्टिव्ह ठरू शकते का? येस, तर स्पर्म मोटिलिटी किंवा स्पर्मच्या रिलेटेड जे ॲनालिसिस आहे आपलं, सिमेन ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, तर आपल्या आजूबाजूच्या ज्या मुली आहेत तर ते सुदैवाने ते कपल्स तेवढे अवेअर असतात. सो मग त्यांना त्यांच्या बायकोची काळजी असते की अरे माझ्यात काही इश्यू नाही ना. पण अजून पण आपण बघतो की गावाच्या ठिकाणी वगैरे तेवढा अवेअरनेस नसतो. बरोबर. सो मला सगळ्या मुलांना तेच सांगायला आवडेल की बाबा तुम्ही म्हणजे ह्यात कुठलाही इगो आणू नका. हे जस्ट आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे असं होऊ शकतं. सो जरी सिमेन ॲनालिसिसमध्ये काही रिपोर्ट्स वर खाली झाले तरी मेडिकल सायन्स खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. आपण काही सप्लिमेंट्स घेऊ शकतो किंवा डाएटमध्ये प्रॉपर चेंजेस करू शकतो. म्हणजे आपण आपल्या मुलींना सांगतो की तुमच्या नवऱ्याला तुम्ही 17 ते 18 मनुके, काळे मनुके स्वच्छ धुवून ते रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते पाणी आणि ते मनुके त्यांना खायला सांगा. ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे पण स्पर्म क्वालिटी चांगली राहू शकते. किंवा सगळ्यात मोठा रोल प्ले करतं ते म्हणजे ॲडिक्शन. जर आपल्या हजबंडला अल्कोहोलचं ॲडिक्शन असेल, मग भलेही तो म्हणतो की ऑकेजनली पितोय, पण आता किती ऑकेजन येतात महिन्याभरात. आज ह्या क्लायंटनी पार्टी दिली, उद्या त्या क्लायंटनी पार्टी दिली, आज ह्या मित्राचा बर्थडे होता. सो त्या ओकेजनवर पण काही लिमिटेशन नाही आहे. सो आपण आपल्या हॅबिट्सवर लिमिटेशन देऊ शकतो की नाही म्हणजे नाही, जोपर्यंत मी प्लॅनिंग स्टेजमध्ये ॲटलिस्ट मी तोपर्यंत तरी दारू नाही पिणार. मग एकदा बाळ झालं की आपल्याला अजून मोटिवेशन मिळतंच दारू न पिण्याचं. पण तोपर्यंत तरी आपण स्वतःला एक काही बंधनं घेऊ शकतो की अरे आपली बायको एवढं छान फॉलो करते, तर आपण फक्त दारू, चहा, कॉफी, स्मोकिंग या छोट्याशा 4 गोष्टी नाही का सोडू शकत. जस्ट तिच्यासाठी आणि मेन म्हणजे आपल्या येणाऱ्या बाळासाठी. कारण बाळ तिच्या एकटीचं नाही आहे, आपल्या दोघांचं आहे. आणि प्लस योगाभ्यासमध्ये काही आपण प्रॅक्टिसेस करतो, जसं की त्यांना आपल्यासोबत क्लास नसेल करायचा किंवा ती वेळ त्यांना तेवढी जुळत नसेल तर ते जिमसोबत काही 12 सूर्यनमस्कार करू शकतात, विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन, शीर्षासन यासारखे काही टॉप्सी टर्वी आसनच करू शकतात. त्यासोबतच अनुलोम विलोम प्राणायाम स्पर्म मॉर्फोलॉजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की स्पर्मचे सिमेन ॲनालिसिस आपलं प्रॉपर राहावं यासाठी. काही नाही जमलं तरी जस्ट सकाळी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम जरी केलं तरी त्यांची स्ट्रेस लेवल बॅलन्स होऊ शकते. आणि जर शरीरात अतिरिक्त उष्णता असेल, कारण एक्सेस हीटमुळे पण मुलींना किंवा मुलांना कन्सीव्ह व्हायला डिफिकल्टीज येतात, तर त्या केसमध्ये आपण सांगतो की रात्री झोपताना धने जिरे, एक चिमूटभर धने आणि चिमूटभर जिरे जे आहे ते आपण हातावर घ्यायचं, हलकंसं चोळायचं आणि ते पाण्यात भिजत घालायचं. मग ते पाणी सकाळी उकळून थोडं थंड करून प्यायले तरी त्यांच्या शरीरातली हीट बॅलन्स होऊ शकते. कारण आपण कंटिन्यू बसून काम करत असतो ना, त्यामुळे आपल्या हिपच्या इकडचा एरिया असेल, जेनायटल ऑर्गन्सच्या इथला एरिया असेल तर तो खूप गरम होतो आणि त्यामुळे पण स्पर्म क्वालिटीवर इम्पॅक्ट होऊ शकतो, एक क्वालिटीवर इम्पॅक्ट होतो. सो मुलांनी आणि मुलींनी या सिम्पल टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायला काहीच हरकत नाही. भलेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत किंवा तुम्हाला रिपोर्ट करायचे नाही आहेत, तरी इनिशियल लेवलला तुम्ही ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस सुरू करू शकता. योगमध्ये हिप ओपनिंग आसनं पण खूप छान वर्क करतात, जसं की बटरफ्लाय पोझिशन आहे, मलासन आहे. सो हे 15 मिनटं जरी दोघांनी सोबत एकत्र योगाभ्यास केला तरी त्या कपल्सचं आणि मेन म्हणजे आपल्या बाळाचं आरोग्य उत्तम राहू शकतं.
म्हणजे आता तसं बघायला गेलं तर योगाभ्यास आणि कपलमध्ये बॉन्डिंग पण खूप छान छान होतं. होणार आहे. त्याच्यामुळे ह्या म्हणजे दोन्ही आमच्या गोष्टी दोघांची एक पर्सनल सांगायचं झालं तर आमच्या दोघांची भेट योगा क्लासमध्ये झाली आणि आमचा कपल सगळ्यांना आवडतं म्हणजे आमच्यातला हो. बॉन्ड. तर मला असं वाटतं की योगमुळे आपलं जे रिलेशनशिप आहे, एकमेकांची अंडरस्टँडिंग आहे ती खूप मस्त होते. मॉर्फॉलॉजी रिपोर्ट्स पाहून खूप कपल्स हल्ली पॅनिक होतात, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? म्हणजे मी एक केस स्टडी सांगेन की आम्ही एका रिट्रीटमध्ये एका कपलला भेटलेलो. दोघंही खूप छान हेल्दी होते आणि सडनली त्यांनी सिमेन ॲनालिसिस केलं आणि स्पर्म काउंट 0 आला, नील आला. सो ॲझोस्पर्मिया त्यांना डिटेक्ट झालेला आणि तो मुलगा जो होता तो सडनली डिप्रेशनमध्ये गेला. कारण मी म्हणते त्याप्रमाणे त्याची लाईफस्टाईल खूप छान होती. त्याचं वर्किंग स्टाईल छान होतं. म्हणजे तो गव्हर्नमेंट जॉबला होता. सो 9 to 5चा जॉब होता. कुठलाही स्ट्रेस नाही. बायको एकदम सुंदर. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि एवढं सगळं छान असताना स्पर्म काउंट 0 होऊच कसा शकतो? सो एक सडन शॉक बसतो की कोणतरी जोरात कानाखाली मारले अशी वाली फीलिंग येते आणि मग त्यावेळेला त्या मुलांना खूप डिप्रेस वाटायला लागतं. सो मग नंतर ते हळूहळू त्यातून बाहेर आले. आपण त्यांना कन्सल्ट केलं. मग त्यांनी रेग्युलर बेसिसवर योगाभ्यास सुरू केला आणि आता ते दोघंही प्रेग्नेंट आहेत. सो जे काही रिपोर्ट आहे ती तुमची आयडेंटिटी नाही आहे, ती जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे. आणि जसं मी म्हटलं की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण खूप चेंज होत आहेत ना, की फक्त लाईफस्टाईल नाही तर पूर्ण एन्व्हायरमेंट बदललेलं आहे. की कळत नकळत आपल्या डाएटमधून प्लॅस्टिक कन्झम्पशन होतं, की जे कंटेनर्स येतात त्यात आपण गरम गरम पदार्थ पार्सल घेऊन येतो. त्यामुळे इस्ट्रोजनची लेवल डिस्टर्ब होते. मुलींमध्ये वेगवेगळे मेकअप प्रॉडक्ट्स असतात त्यामुळे इस्ट्रोजनची लेवल डिस्टर्ब होते. सो एन्व्हायरमेंटमध्ये पण खूप सारे चेंज झालेले आहेत. पोल्युशन एवढं वाढलेलं आहे मेट्रो सिटीजमध्ये. तर या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या सिमेन ॲनालिसिसवर किंवा एगच्या क्वालिटीवर होऊ शकतो. त्यामुळे रिपोर्टचा बाऊ न करता ते जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे की अरे हे आहे ना, मला आता कळलंय, मग हे जाण्यासाठी मी काय करू शकते. म्हणजे माझे पप्पा तर सांगायचे की मला सगळं आहे असं समजून मी स्वतःची काळजी घेतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते खूप फिट होते. त्यामुळे सगळ्या मुलांनी स्वतःवर कुठलाही लोड न घेता, कुठलाही इगो, कारण स्पर्म रिपोर्टमध्ये काही इश्यूज आले की मुलांना असं वाटतं की अरे माझ्या पुरुषार्थावर कोणतरी बोट ठेवलं आहे. तर असं काही नाही आहे. हा एक लाईफस्टाईल किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे पण हे रिपोर्ट वरखाली होऊ शकतात. सो अजिबात पॅनिक न होता योग्य लाईफस्टाईल म्हणजे योग्य वेळी झोपणं, छान आहार फॉलो करणं हे तुम्ही फॉलो केलात आणि अलॉंग विथ आपले अफर्मेशन्स, की जर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स स्वतःला देत राहिला तर तुमचे रिपोर्ट्स लवकर नॉर्मल यायला Normal मदत येतील. होतील आणि तुम्ही सुद्धा हेल्दीली कन्सीव्ह करू शकाल. किती छान, म्हणजे छोटीशी आणि किती छान कन्सेप्ट आहे की रिपोर्ट ही फक्त इन्फॉर्मेशन आहे, तर त्याचा स्ट्रेस न घेता त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणाचे जर रिपोर्ट्स असे आले तर त्याच्यावर काम करायला लगेच घ्या, स्ट्रेस घेण्यापेक्षा. त्यासाठी ते आपली कपल फर्टिलिटी योग बॅच पण जॉईन करू शकते. नक्कीच, नक्कीच. आणि आपल्या इथे मेल फर्टिलिटी ला जे स्टुडंट आहेत त्यांना पण खूप छान अफर्मेशन्स ऐकून पण खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर अफर्मेशन्स पण ह्या केसमध्ये खूप काम करतात. आम्हाला तसं खूप स्टुडंटनी सांगितलं पण आहे. आणि आता आपण डेडिकेटली मेल फर्टिलिटीची वेगळी बॅच घेतो. त्यामुळे कसं पहिले आपल्याला कंबाईन बॅच होती त्यामुळे आपल्याला सतत भीती वाटायची की अरे मुलींना पोटावर प्रेशर आलं हो. तर वगैरे. पण आता फेज वाईज योगमुळे आणि मेल फर्टिलिटी बॅचमुळे खूप सॉर्टेड झालेलं आहे Sorted सगळं. ओव्हेरियन सिस्ट आता सध्या खूप कॉमन इश्यू झालेला आहे. तर योगा त्याच्यामध्ये खरंच मदत करतं का? म्हणजे खरंच त्याच्यामुळे सपोर्ट मिळू शकतो का या गोष्टीला? येस, PCOD हा खूप कॉमन विषय झालेला आहे आणि PCOS जे त्याची नेक्स्ट स्टेप होती त्याचं नाव पण आता चेंज झालेलं आहे की त्याचं नाव PMOS ठेवलेलं आहे. म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीमच्या रिलेटेड जेवढे पण काही डिसीज येतात ते त्याच्या अंडर कन्सिडर केले जातात. सो ह्याचं जे मेन रूट काज आहे ते म्हणजे आपले एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत त्याचं इम्बॅलन्स होणं. कारण आपल्या पूर्ण बॉडीचं जे फंक्शनिंग आहे ते या ग्लँड्सच्या प्रॉपर सिक्रेशनवर डिपेंड असतं. मग ह्या ग्लँडचं इम्बॅलन्स कसं होतं ते म्हणजे आता शाळेत असल्यापासूनच मुली खूप सारे फास्ट फूड खातात, म्हणजे खूप सारे पॅकेट फूड खातात, ॲड्स एवढ्या अट्रॅक्टिव्ह असतात आणि मग कधी कधी ते असं फोमो पण होतं की अरे जर मी ही लाईफस्टाईल नाही फॉलो केली, मी माझ्या बड्डे पार्टीला किंवा माझ्या चीट डेला जर मस्त चीजवाला पिझ्झा नाही ऑर्डर केला तर माझे मित्रमैत्रिणी मला हसतील. एक तो फोमो क्रिएट होतो, द फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि त्यामुळे हे लाईफस्टाईल खूप बदलत चालली आहे. एकदम शाळेत असल्यापासून मुलींना आपण बघतो की ओव्हरियन डिसीज सुरू होतात, ओव्हरियन सिस्ट
तयार होतात. पण तेव्हा तिकडे एवढं लक्ष दिलं नाही जात. म्हणजे खूपदा शाळकरी मुली म्हणतात, अरे 2 महिने पिरियड्स नाही आले, 3 महिने पिरियड्स नाही आले, मस्त, किती कटकट असते ते पिरियड्स म्हणजे. पण असं न करता जर तेव्हापासूनच आपण त्याकडे प्रॉपर लक्ष दिलं तर पुढे जाऊन इन्फर्टिलिटीसारखे इश्यूज येणार नाही. आणि ओव्हरियन सिस्टचं तुम्ही म्हणाल योग कसा इम्पॅक्ट करतं, तर त्या केसमध्ये ओव्हरियन सिस्ट का होतात ते समजून घेऊ. की एकची क्वालिटी जी आहे ती आपली प्रॉपर नसते, त्यामुळे मल्टीसिस्ट तयार होतात आणि या सिस्टचे वेगवेगळे प्रकार असतात. सो जेव्हा आपण योग प्रॅक्टिस फॉलो करतो तेव्हा आपल्या ओव्हरीजला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतो, प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळतो, त्यामुळे एक क्वालिटी छान इम्प्रूव्ह होते. मग मल्टिपल एग्स रप्चर न होता उत्तम क्वालिटीचे एग्स रप्चर होतात आणि त्यामुळे पुढे जाऊन जर ती प्लॅनिंग स्टेजमध्ये असेल तर सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हायला पण मदत होते. सो योग मदत करतात आणि योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम नाही आहे, तर त्यात अख्खी दिनचर्या आहे, तर ती आपण छान फॉलो केली, डाएट प्रॉपर फॉलो केला तर नक्कीच PCODच्या केसमध्ये मदत होऊ शकते. म्हणजे योग म्हणजे आहार, विहार, निद्रा सगळं येतं त्यात. येतं, बरोबर. मॅडम, हा थोडा पर्सनल आणि इन्स्पायरिंग प्रश्न आहे की आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सुद्धा तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये कसे राहता? तर त्याचं सक्सेस म्हणजे 2 कान, माझ्या नवऱ्याचे 2 कान जे माझ्यासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी नेहमी अवेलेबल असतात. त्यामुळेच मला असं वाटतं की आम्ही दोघी आता बेस्ट फ्रेंड आहोत आणि त्याचं पण लाईफ सॉर्टेड आहे. कारण ते नुसतं ऐकून घेतात आमचं छान, त्यावर कुठलेही रिॲक्शन देत नाही किंवा कुठलेही ॲडवाईस देत नाही, फक्त ऐकून घेतात, दोघींच्या मध्ये कधीच पडत नाही आणि त्यामुळे आमचं दोघींचं बॉन्डिंग खूप छान झालं. आम्ही दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी झालोत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला तेच हवं असतं की कोणीतरी माझं ऐकून घ्यावं. कारण स्त्री एक शक्ती आहे, तर तिला स्वतःची सतत विवेकबुद्धी असते, तिला माहिती असतं की कधी कसं काय वागलं पाहिजे, पण कोणीतरी जस्ट आपलं ऐकून घेत आहे, आपल्यासोबत आहे, तर ही भावना प्रत्येक स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ते कान जर तिच्या घरातच मिळाले तर लाईफ खूप सॉर्टेड होतं. म्हणजे माझ्या आत्याचं एक वाक्य होतं की आपल्या घरातली गोष्ट जी आहे ती 4 भिंतींच्या बाहेर नाही जाता कामा. कारण तुम्ही माझ्या मैत्रीण आहात, तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा लुकआउट वेगळा असू शकतो, माझ्या आईचा तो लुकआउट वेगळा असू शकतो, पण आपल्या दोघांमध्ये म्हणजे माझ्या सासूमध्ये आणि माझ्यामध्ये काय होतंय, माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामधलं काय रिलेशन आहे ते आम्हाला दोघांनाच माहिती आहे. सो त्यामुळे जर प्रत्येक स्त्रीचं त्याच घरात कोणीतरी मनापासून ऐकून घेतलं तर ते प्रत्येक घर छान हॅपी होईल. आणि खूप जणी माझ्यासारख्या छान जॉईंट फॅमिलीमध्ये राहून त्यांचं जे मॅरिटल लाईफ आहे ते छान एन्जॉय करते. कारण तुम्हाला सांगते की पॅरेंटिंगसाठी सुद्धा ते खूप मस्त होतं. म्हणजे ओमचं पॅरेंटिंग खूप छान चालू आहे, कारण त्याला त्याच्या आजी, आजोबा, काका या सगळ्यांचा सहवास मिळतो. किती छोटी गोष्ट आहे की फक्त ऐकून घेणं, ह्या गोष्टीमुळे पण खूप गोष्टी सॉर्ट आउट होतात. तर आपल्या घरात कोणीतरी एक घरातलं आणि ते पण ऐकून घेणारं कोणीतरी असेल तर नक्कीच जॉईंट फॅमिली अजून वाढत जातील आणि सगळ्यांना आवडेल जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला. आता पुढचा आणि खूप महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की कन्सेप्शन जर्नीमध्ये कपल्सने एकमेकांना इमोशनल सपोर्ट कसा करायचा? आणि कारण अनेकदा इमोशनल हिलिंग हेच मेडिसिन ठरतं, तर तुम्ही काय सांगाल त्याच्यावर आणि ते किती महत्त्वाचं आहे? येस, दिव्या मॅम, तुम्हाला आठवत असेल तर आपण कन्सीव्ह नॅचरली कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्यामध्ये आपल्या भाग्यश्री मॅम म्हणाल्या की आम्ही दोघांनी एकत्र प्रयत्न केले आणि आता एक स्वामीरूपी रामफळ आमच्या पोटी जन्माला येते आणि त्यांना छान मुलगी झाली. आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या हजबंडला विचारलेलं की तुम्ही काय सांगाल प्लॅनिंग स्टेजच्या मुलांना, तर ते खूप सुंदर वाक्य म्हणालेले. ते म्हणाले की तुम्ही फक्त तिच्यासोबत उभं राहा, तिला तुमची साथ हवी आहे, तुम्ही बाकी काही करा नका करू, पण मी तुझ्यासोबत ठामपणे उभा आहे. ही भावना जी आहे ती त्या मुलीसाठी खरंच खूप इम्पॉर्टंट असते. सो कपल्सनी एकत्र येऊन बाळासाठी छान प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी एक गोंडस गोष्ट आपण सांगतो ती म्हणजे विजन चार्ट, बेबी विजन चार्ट, की आपल्या बाळामध्ये तुझे कुठले गुण हवे, माझे कुठले गुण हवे, हे जरी कपलनी एकत्र मिळून ठरवले तरी त्यांची इमोशनल इंटिमेसी छान होते. म्हणजे आपल्या डॉक्टर उत्कर्षा मॅमनी सांगितलेलं की त्यांचं लव्ह मॅरेज होतं, पण त्यांच्या नवऱ्याला माहितीच नव्हतं की त्याच्यातले हे गुण त्यांच्या बायकोला आवडतात. पण जेव्हा ते बाळासाठी विजन चार्ट बनवायला बसले तेव्हा त्यांना तिने सांगितलं की अरे तुझ्यातला हा गुण चांगला आहे, हा आपल्या बाळात पाहिजे. तर तेव्हा तो किती खुश झालेला की अरे माझ्यात खरंच एवढे छान गुण आहेत जे माझ्या बाळात यायला पाहिजे. सो मला असं वाटतं की ती इमोशनल इंटिमेसीची सुरुवात त्या विजन चार्ट पासून छान सुरू होऊ शकते. म्हणजे बाळाच्या येण्याने आईबाबांमधलं बॉन्डिंग पण किती छान होतं. विजन चार्टमुळे पण म्हणजे विजन चार्ट आपण सगळ्यांना सांगतो की तुम्ही बनवा, त्याच्यामुळे
पण बनवता बनवता पण कपलमधल्या खूप गोष्टी एकमेकांना कळतात, त्यांच्यातलं बॉन्डिंग पण खूप छान होतं. त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि थँक्यू की तुम्ही ह्याच्याबद्दल ह्या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि एक आई बाबा म्हणून पण आपण घडतो ना, म्हणजे विजन चार्टमध्ये जेव्हा आपण बाळासाठी काही गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो, आपसूक त्या गोष्टी आपल्यात पण येतात, होतात. आपल्या पण म्हणजे बिहेवियरमध्ये तसे चेंज होतात. आणि तुम्ही तो एक मुद्दा छान मांडलात की बाळामुळे आई बाबांचं बॉन्डिंग खूप छान होतं. अदरवाईज खूप साऱ्या मुलांना किंवा मुलींना असं भीती असते की अरे बाळ जन्माला आलं की माझी बायकोला माझ्यासाठी वेळ राहील ना, किंवा मुलींना पण भीती असते की अरे माझा सगळा वेळ माझ्या बाळात जाईल, मग मी माझ्या करिअरवर कसं फोकस करणार किंवा बाळाला कसा वेळ देणार. पण त्यासाठी मी कालच एक पुस्तक वाचत होते, डू इपिक शिट. ते तेच म्हणाले की सुरुवातीच्या काळात मला असं वाटायचं की माझं बाळ झालंय, मग आता माझ्या बायकोला माझ्यासाठी वेळच नाहीये. पण नंतरच्या केसमध्ये त्यांना असं कळलं की अरे पॅरेंटिंग ही दोघांनी एन्जॉय करायची गोष्ट आहे. दोघं मिळून त्याच्या बाळाच्या रिस्पॉन्सिबिलिटी एकत्र एन्जॉय करतील तर त्यामुळे कपल्सचं बॉन्डिंग अजून छान होऊ शकतं. म्हणजे ओमच्या बाबतीत पण असं होतं की तो म्हणजे मुलं खूप हुशार असतात ना, ते पॉलिटिक्स करायला जातात की अरे की आता ही गोष्ट आईला आवडेल, मग तो आईला विचारणार, ही गोष्ट बाबा हो बोलतील तर बाबांना विचारणार. पण आमच्या दोघांची एक टीम असते, त्यामुळे त्याच्यापर्यंत कुठल्याही वाईट चुकीच्या गोष्टी जात नाही. सो मला सगळ्या कपलला तेच सांगायला आवडेल की आता तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर आधी तुम्ही एक छान स्ट्रॉंग टीम बनवा, म्हणजे आपण दोघं मिळून हे पॅरेंटिंग छान एन्जॉय पण करू आणि आपल्या बाळावर चांगले संस्कार पण करू शकतो. अरे वा, म्हणजे खूप गोष्टी क्लिअर झाल्या ह्या प्रश्नांमधनं आणि आपल्या आत्ता जे बोललो त्याच्यामधनं. तर मला असं वाटतं की हे सगळेजण नक्कीच फॉलो करायला सुरुवात करतील आणि दोघं मिळून फॉलो करायला चालू करतील. तर हा पॉडकास्ट जर दोघांनी मिळून बसून बघितला तर खूप त्यांच्यातलं बॉन्डिंग चांगलं होईल आणि खूपसे प्रश्न त्यांचे सॉल्व्ह होतील असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की तुम्हाला अजून काही प्रश्न असतील इंटिमेसी रिलेटेड किंवा ह्या रिलेटेड, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही नक्की पुढचा पॉडकास्ट घेऊन त्याच्यासाठी येऊ. थँक्यू.